एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण 14,690 अंगणवाडी मदतनीसांची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या जागा भरल्या जाणार असल्याचं त्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. अंगणवाडी मदतनीसांची जागा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 10 ऑगस्ट होती, आता 31 ऑगस्ट करण्यात आले. भरती प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रमासह सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत. मदतनीसांच्या पद भरतीसाठी संबंधित बालविकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरिकांकडून स्थानिक स्तरावर जे काही जाहिराती दिल्या गेल्या आहेत त्यांच्यानुसार ते अर्ज मागवण्यात येत आहेत. या जाहिरातीनुसार मदतनीस पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या 18 ते 35 वर्ष वयोगटातील व विधवा उमेदवारांना बाबतीत कमाल 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये विविध केलेल्या मुदतीत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करण्याचं आवाहन आयुक्त पगारे यांनी केले आहे. म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी हे चांगली संधी, जे ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये जाता बिचारे 150-200 रुपये रोजाने शेतामध्ये जाता, दिवसभर काम करता, त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे 12वीचं सर्टिफिकेट्स आहेत अशा महिलांसाठी ही चांगली संधी आहे आणि या संधीचं सोनं नक्कीच करून घ्या, कारण की 14,000 जागा आहेत. अजून काही माहिती वाटल्यास आपण नक्कीच याच्यावर शेअर करू. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.